आम्ही घरी आल्याबरोबर आम्हाला असं काही बघायला भेटेल हे वाटलंच नव्हतं. तर ते काय झाले मी तुम्हाला सांगते. तर आता मी इथं कुठे आलेली आहे, तर तुम्ही बघू शकता मी इथं आलेले आहे भांड्याच्या दुकानमध्ये ही इलेक्ट्रिक मशीन घ्यायला. कारण की मी गेल्या 1 महिन्यापासून गॅस बुकिंग करत आहे. तर फक्त फोनवरून फोन लागतो. ते म्हणतात गॅस बुक करायचा असेल तर 1 दाबा, 2 दाबा. तर मग मी तर जसं ते सांगतात तसं करते आणि लगेच कॉल कट होतो. असं बऱ्याचपैकी मी खूप वेळा केलं. पण काय होत होतं ते त्यांना माहिती. कोणी काही सांगायचं नाही. आणि मग नंतर म्हटलं बघू. मग आता आमच्या मागे एक लग्न होतं. आम्ही त्या लग्नामध्ये गेलो. आमच्या तिकडं 3 दिवस मोडले. नंतर तिकडनं घरी आलो. अचानक मग घरी आलो आणि रात्री यायला आम्हाला 1-1:30 वाजला होता. आणि मग तिकडनं घरी आलो, आराम केला. सकाळी उठलो, म्हटलं चहा पाणी घेऊ. तर उठत्या क्षणी लगेच गॅस चालायलाच लागला नाही. जणू काय असं झालं असेल आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशीच गॅस काय चालायचं चालला. शेवटची पोळी भाजली आणि त्याच्यानंतर जो गॅस बंद केला ना त्यानंतर चालू करायची गरजच पडली नाही. मग तिकडनं आल्यानंतर आम्ही डायरेक्ट उठलो. तेच म्हटलं चहा वगैरे करू आणि आवरून. आता ही गडबड होती पिलूच्या शाळेची पण. नंतर इथे वेळ पण होत होता. सकाळ तर काही दुकान लवकर उघडत नाही. मग इथं 10:30 वाजता दुकानमध्ये आलो. थोडंसं जेवण वगैरे घेत होतो हॉटेलमधनं, की पिलूला शाळेमध्ये देऊ आणि आम्ही थोडंफार खाऊ. आणि जोपर्यंत लाईट असणार तोपर्यंतच मला स्वयंपाक करावा लागणार आहे असं. तर आता इथे लागलेली होती तहान. त्या दुकानात गेलो, मशीन ठरवली, तवा घेतला, 2 पातेले घेतले, एक चहासाठी आणि एक भाजीसाठी. तर हे भांडे मला सर्व मशीन 3,000पर्यंत पडलेलं आहे. जवळपास तसंच काहीतरी पडलेलं आहे, एवढं काही लक्षात नाही आहे. पण आता मी व्हिडिओ एडिट करते तुमच्यासोबत. आणि आमच्यासारखं असं कोणाकोणाला डायरेक्ट मशीन घ्यायची गरज पडलेली. कारण की मागचा गॅस बुक म्हणजे ज्यावेळेस मी गॅस टाकी घेतली त्याचा 1 महिना झाल्यावर 1.5 महिन्यानंतर मी गॅस बुक करत होती. तर तो काही होतच नव्हता. मग नंतर शेवटी कळालं की तुम्ही जोपर्यंत KYC करणार नाही तोपर्यंत तुमचं गॅस बुकिंग होणार नाही. आणि गॅसवाल्यांचं ना ऑफिसच बंद आहे. ज्या व्यक्तीकडे आमचं गॅसचं कनेक्शन आहे ना, तर त्यांचं ऑफिसच बंद आहे. हे मिस्टरांना सांगितलं तुम्ही जाऊन बघा, मला सांगा काय करायचं काय नाही. तर ते म्हणे अगं जायला काय नाही, त्यांना भेटायला भेटतो म्हणे मी, पण तो कनेक्शनवालाच भेटत नाही म्हणे तिथे. आणि कुठून KYC करणार म्हणे तू. नवीन त्याला सांगितलं काही आहे का सांग म्हटलं. तर तो म्हणे मी सांगतो म्हणे. आणि डायरेक्ट त्याचं ऑफिसच बंद आहे. मग आता तुम्ही सांगा कसं KYC करायची, कसं गॅस बुक करायचं, काय करायचं. तर मग आता हे मशनीवर किती दिवस करावं लागेल काय माहिती. तर आता बघू चालू काय होईना, जसं होईल तसं करावं तर लागणार आहे जोपर्यंत गॅसचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत. नंतर आता इथं जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि म्हटलं आता चला घरी जाते. पिल्लूच्या शाळेचा वेळ पण होत होता. म्हटलं आपण काही म्हटलं असं तसं कसंही काढू म्हटलं दिवस. पण पिल्लूचं शाळेचं आणि त्याचं कसं पेपरचा पण टाईम होत होता ना. तर त्यामुळं मग म्हटलं आता चला हातावर हात देऊन तर काही होणार नाही आहे, काहीतरी तर करावं लागणार आहे. मग आता सगळ्यात पहिले गेलो, ही मशीनची खरेदी केली. आता ही मशीन घेते, घरी जाते, मस्तपैकी पूजा वगैरे करते. तर चला तुम्हाला दाखवते समोर. तर आता इथे मशीन आणली, तिची मस्तपैकी पूजा केली, हळदी कुंकू वाहिलं, तांदूळ हे केलं आणि मस्त एक फूल ठेवून छान अशी. आता इथून आम्ही उद्यापासून गोड सुरुवात करत आहोत. तर तुम्ही पण या आमच्यासोबत चहा वगैरे घ्यायला. आणि आमच्यासारखं कोणी गॅस संपल्यावरती मशनीकडे धाव घेतली. आम्ही तर घेतलेली आहे. आता काय करणार, नाविलाज पोटासाठी तर काही पण करावं लागतं माणसाला, बरोबर आहे. तर आता आम्ही इथं ना ह्या मशीनचा सपोर्ट घेऊन आमची जोपर्यंत टाकी भेटत नाही तोपर्यंत ॲडजस्ट करायचं काम करणार आहे. फक्त एवढं आहे की जोपर्यंत लाईट असणार आहे तोपर्यंत उठून पटपट आवरून घ्यायचं. सगळ्यात आधी मेन स्वयंपाक करायचा, मग बाकीची कामं होत राहतात, बरोबर आहे. आणि माझ्या इथं ना लाईटीचा एवढा इश्यू आहे की सांगताच सोय नाही. ती कधी जाईल आणि कधी येईल सांगता येत नाही. त्याच्यासाठी ना मला इलेक्ट्रिक मशीनला खूप जपून चालवावं लागणार आहे. गॅसचं कसं असतं अंधारामध्ये पण दिव्याच्या प्रकाशात स्वयंपाक करू शकतो. पण इलेक्ट्रिकचं लाईट असली तरच इथे तुमचा स्वयंपाक होणार नाही तर होणार नाही. दोन्हीकडून पण ताप आहे. असला तर फायदा आहे, नसला तर घाटा आहे. तर आता इथं मस्तपैकी दूध तापायला ठेवलं आणि आता इथे फक्त स्वस्तिक काढायचं बाकी होतं. तर आता चला म्हटलं इथं स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि छान अशी मशीनची पूजा करते. तर आणि ते ऑफिस बंद असल्यामुळे कळालं नाही. नंतर मग माझ्या भावाला कळालं की ताईचा गॅस गेलेला आहे. मग मी त्याला सांगितलं, म्हटलं तो म्हणे तुझं कनेक्शन कुठे, त्याला जाऊन भेट. म्हटलं अरे त्याचं ऑफिसच बंद आहे. म्हटलं त्याला भेटायचं कुठं, म्हटलं त्याला फोन लावला तर तो फोन उचलत नाही.
मग त्यांनीच काय करायचं त्यांनीच कुटाणा केला आणि मला सांगितलं, हा एक नंबर आहे, याच्यावरती तू कॉल कर, त्याच्यावरून नंबर बुक कर आणि मग तुला टाकी भेटणार. मग मी तसाच तो नंबर घेतला, त्याच्यावर कॉल केला, तसं त्यांनी सांगितलं तसं फॉलो केलं. नंतर मग त्यांनी मला सांगितलं तुम्हाला 3 दिवसांनी टाकी भेटणार आहे. मग आता 2-3 दिवस ह्या मशिनीवरती करावं लागेल. त्याच्यानंतर मग माझ्या भावाने मशीन नाही का आता बुक वगैरे केलं.